नमस्कार बहिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या बडी नावाच्या चॅनलवर. ओके. सो आज आपण पाहणार आहोत 6 फेब्रुवारी 2026ची लाडकी बहीण योजनेबद्दल ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत आणि जी ताजी अपडेट आहे ते आज आपण बघून घेऊयात या व्हिडिओमार्फत. ओके. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की ज्या रोज नवीन अपडेट येत राहणार लाडकी बहीण योजनेबद्दल, ओके, त्या खऱ्या रीतीने आणि एकदम सहज सोप्या शब्दात मी माझ्या चॅनल थ्रू तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत राहील. ओके, व्हिडिओमार्फत. ओके. सो पहिली अपडेट काय आहे, आता लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे सध्या, की सुमारे 69 लाख महिलांच्या KYCमध्ये चुका असल्यामुळे त्यांचे 1500चे हप्ते अडकण्याची शक्यता आहे. ही सगळ्यात मोठी अपडेट आहे. ओके, तुम्ही विचार करू शकता, फक्त एका ऑप्शनच्या चुकीमुळे ज्या महिला आर्थिकदृष्ट्या ज्यांना गरज आहे ह्या लाडकी बहीण योजनेची, ओके, त्यांना ही योजनेपासून आता वंचित राहावं लागणार आहे, कारण की फक्त एकच चूक त्यांची झाली आहे. ओके. ऑप्शनमध्ये काय सिलेक्ट करताना चुका होतात बऱ्याच महिलांच्या, डबल चुका झाल्यात. आता ही जी संधी दिली ती यात सुद्धा चुका झाल्यात खूप साऱ्या महिलांच्या. कारण काय तर अनेक लाभार्थ्यांनी अजून पूर्ण KYC केलेलीच नाही आहे. काही तर लाभार्थी महिलांना माहितीच नाही KYC करायची म्हणून. आणि काही ठिकाणी व्हेरिफिकेशनचे कामच थांबले गेले आहे. काय, कारण की कसं आहे, गावा साईडला आहे ना, थोडंसं महिलांना माहीत नाही आहे मोबाईलवर कसं फिल करायचं, म्हणून ते सायबर कॅफेमध्ये जातात किंवा जवळ जे काही केंद्र आहे तिथं जातात. पण तिथं गर्दी असल्यामुळे किंवा अजून काय लाईटिंगचं दुसरं काय काम असल्यामुळे आता हे व्हेरिफिकेशनसुद्धा काही ठिकाणी थांबलं आहे. त्यामुळे सरकारकडून पैसे देण्यात आता सध्या उशीर होत आहे, कारण KYCच कंप्लीट नाही तर सरकार तरी कसं सेंड करणार ना मनी. ओके. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचं KYC, तुमची बहिणींनो KYC पूर्ण नसेल तर तुमचे पैसे थांबू शकतात. म्हणून तुम्ही तुमची जर KYC नसेल तर आजच आधार कार्ड लिंक आहे का तपासा, बँक अकाउंट अपडेट आहे का ते तपासा आणि तुमची KYC कंप्लीट करून घ्या. हे सगळं केल्यावरच तुम्हाला पुढचा हप्ता मिळेल. ओके. आणि दुसरी मोठी बातमी म्हणजे सध्या योजनेच्या नावाबाबतही राजकारण सुरू आहे. काही नेते नाव बदलण्याची मागणी करत आहे. ओके. सो बेसिकली आता उपमुख्यमंत्री जे आपले अजित पवार होते यांचं निधन झालं आहे, त्यांच्या नावावर ठेवण्याची मागणी आता करण्यात आली आहे. ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना, ओके, सो NCP नेते जे आहेत अमोल मिटकरी यांनी लाडकी बहीण योजनेचं नाव दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर ठेवण्याची मागणी केली आहे. ओके. सो आता सरकारकडून यावर तर अजून अंतिम निर्णय आलेला नाही आहे. आणि 2100बद्दल बोलायचं झालं, आता ते म्हणत होते की सरकारकडून सुद्धा किंवा अजून दुसऱ्या ठिकाणाहून अपडेट अशी येत आहे की आता 1500 रुपयापासून ते आता वाढवणार आहे रक्कम. लाडकी बहीण योजनेची जी आर्थिक सहाय्य मिळत आहे लाडक्या बहिणींना, ती रक्कम वाढवून आता 2100 रुपये करणार आहे. तर ही सध्या चर्चा सुरू आहे, पण अजून अधिकृत घोषणा सरकारकडून आलेली नाही. ज्या वेळेस येईल सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या बडी नावाच्या चॅनलवर तुम्हाला सांगेल व्हिडिओ तयार करून. ओके. नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी तुमची लाडकी बहीण योजनेविषयी अडचण असेल, ओके, ती माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा, नक्की तुमचे पैसे का नाही आले. ओके. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर KYC नसेल तर पैसे अडकतील तुमचे, हप्त्याला थोडा उशीर होऊ शकतो. यावेळेस 2100 रुपये अजून फिक्स नाही आणि नाव बदलावर चर्चा सध्या सुरू आहे. ओके. म्हणून बहिणींनो, जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर आजच तुमची माहिती अपडेट करून घ्या नसेल तर. ओके. आणि जर तुम्हाला ही माझी अपडेट उपयोगी वाटल्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके. थँक्यू.